नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी तिच्या खोलीमध्ये आनंद निवासच्या विचारामध्ये असते. तिला खूपच टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच आता काव्या तिकडे नंदिनीसाठी नाश्ता घेऊन येते आणि तिला म्हणते, ताई चल घे. नंदिनी तिला म्हणते, नकोय मला. काव्या तिला तर प्रेमानेच म्हणते, ताई कसं आहे ना, माझं तुझ्याकडे नीट लक्ष असतं. सगळ्यांना वाढलंस तू, सगळ्यांनी खाल्लंय, पण तू मात्र नीट काही खाल्लं नाहीस. त्यामुळे आता चुपचाप घे. पण नंदिनी काही काव्याचं ऐकत नाही. ती म्हणते, नकोय मला प्लीज. आता नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, अगं मला खूप टेन्शन आलंय. मग आता काव्या तिला म्हणते, अगं असं काय करतेस ताई, आहेत ना आपल्याकडे 10-12 दिवस अजून. आता नंदिनी तिला म्हणते, अगं कुठे, अगं त्या भास्कर काकांनी 15 दिवसांची मुदत 7 दिवसांवर आणून सोडली. आता हे ऐकल्यावरती काव्याला सुद्धा धक्का बसतो. ती म्हणते, काय? आणि मग आश्चर्यानेच ती विचारते, कशी काय? आता नंदिनी म्हणते, जीवांमुळे. जीवांनी हात उचलला त्यांच्यावरती, मारलं त्यांना. आता हे ऐकल्यावरती काव्या चिडते आणि पटकन बोलून जाते. जरा गोष्टी मनाविरुद्ध झाल्या ना की लगेच राग डोक्यात जातो आणि मग लगेच मारामारीवर उतरायचं, जुनी सवय. आता काव्याच्या तोंडून हे वाक्य ऐकून नंदिनी तिच्याकडे आश्चर्याने पाहते आणि मग काव्याच्या लक्षात येतं की आपण काहीतरी बोलून गेलो. ती लगेचच नंदिनीला सॉरी म्हणते आणि म्हणते, सॉरी, एकदा ना जन्मजय मला पटकन बोलता बोलता बोलून गेले होते. आणि मग ती नंदिनीला विचारते, पण ते बदललेत ना आता? त्यावरती नंदिनी म्हणते, अगं बदललेत ग, पण त्या भास्करने माझ्याविषयी काहीतरी वाईट बोललं आणि माझ्याविषयी वाईट बोललं हे त्यांना सहन नाही झालं आणि म्हणून त्यांनी हात उचलला. मग पुढे आता नंदिनी म्हणते, अगं पण हा सगळा गोंधळ झालाच ना. अगं काही झालं तरी ती जागा कोटींच्या घरात आहे. मी लोनसाठी प्रयत्न करतेय ग, पण एवढं लोन नाही मिळत आहे आणि इतक्या कमी वेळात तर शक्यच नाही. काय करू मी? आता काव्या काहीतरी विचार करत असते. ती नंदिनीला थांबवते आणि म्हणते, ताई ऐक ना, आपण आपल्या घरी बघूयात का पैसे? बाबा करतील की मदत आणि माझे पण काही सेव्हिंग्स आहेत, ते पण देते मी तुला. आणि वाटल्यास बाबांचे पैसे आपण त्यांना नंतर परत करू. आता नंदिनी म्हणते, अगं तेच तर नकोय मला काव्या. काव्या तिला म्हणते, अगं ताई तू. आता नंदिनी तिला म्हणते, अगं काव्या ऐक माझं. प्रश्न पैसे परत करण्याचा नाहीच आहे. आपलं लग्न झालंय आता आणि आपल्या लग्नानंतर आपण आई बाबांकडून पैसे मागायचे आणि तेही एवढी मोठी रक्कम. मला काही हे पटत नाहीये ग. आणि मग ती काव्याला म्हणते, बघूया मी करेन काहीतरी. मग आता काव्या त्यावरती तिला म्हणते, काय आणि कसं? आपल्या घरनं पैसे मागायचे मी म्हणते, पण तू त्याला नाही म्हणतेस. जन्मजय बद्दल सुद्धा तू घरात काही सांगत नाहीयेस, त्यामुळे तू विक्रम काकांकडून सुद्धा पैसे मागू शकत नाहीयेस. अगं तू काय करणार आहेस अशा वेळी? आता मात्र नंदिनी चिंतेतच येते आणि म्हणते, माहित नाही, पण काहीही झालं ना तरी ती जागा मला हातची जाऊ द्यायची नाही, एवढं मात्र नक्की. मग आता काव्या अगदी प्रेमानेच नंदिनीला जवळ करते आणि तिला म्हणते, टेन्शन नको घेऊस ताई. हे बघ, आनंद निवासची जागा तुझ्यासाठी फक्त जागा नाहीये, तुझं जग आहे ते. आणि आपलं जग आपल्या हातातून सुटत असतं ना तेव्हा काय वाटतं ना, माहितीये मला. आणि पुन्हा एकदा नंदिनीला मिठी मारते. तर इकडे आता सुनीताच्या कॅफेमध्ये सुनीताची लगबग चालू असते. ती वेटरला म्हणते, कॉर्नर टेबलला कॅपेचिनोची ऑर्डर लगेच देऊ नये. तितक्यातच आता एक जण आवाज देत म्हणतो, एक्सक्यूज मी, कोणी आहे का? सुनीता त्याला म्हणते, आले आले. ऑर्डर घेण्यासाठी त्या टेबल जवळ जाते आणि तितक्यातच तिचं लक्ष त्या टेबलवरच्या रुमालाकडे जातं, ज्याच्यावरती J&K लिहिलेलं असतं. आता तिला पुन्हा एकदा जीवा आणि काव्याला पाहिल्याचं आठवतं आणि मग ती स्वतःशीच मनात विचार करते, मानिनीला कळत नाहीये, पण त्या मुलाचं आणि काव्याचं अजूनही अफेअर सुरू आहे. फक्त एकदा तो मुलगा माझ्या नजरेसमोर येऊ देत. आता ती विचारातच मग्न होते, तेव्हा मग तो मुलगा पुन्हा आवाज देतो, मॅम. आता ती पटकन भानावर येते आणि म्हणते, ओ सॉरी, काय ऑर्डर आहे तुमची? तो मुलगा तिला म्हणतो, एक व्हेज सँडविच घ्या आणि एक सॉफ्ट ड्रिंक देऊन टाका. ती यांची ऑर्डर घेत असते तितक्यातच मागे महाजनी काका आणि जीवा येऊन बसतात. ती वळणार तेवढ्यात तो मुलगा परत तिला आवाज देतो आणि म्हणतो, ऐकता, तेवढा तो एसी जरा फास्ट करता का? सुनीता म्हणते, एकच मिनिट, मी रिमोट घेऊन येते. तर मग आता महाजनी काका जीवाला विचारतात, जीवा, मला खूप बरं वाटलं की तू अगदी हक्काने मला इथे बोलवलंस. मग आता मला सांग की तुला माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत, ते मला एकदम क्लिअरली सांग. जीवा म्हणतो, ओके सर. काका, आज मी तुम्हाला ना इथे एक प्लान सांगायला बोलवलंय. महाजनी काका म्हणतात, प्लान? कुठला प्लान? जीवा म्हणतो, काल मला भास्करचा फोन आला होता. लगेचच काका म्हणतात, अच्छा, म्हणजे ज्याने तुला फसवलं आणि नंदिनीला त्रास दिला त्या नालायक माणसाचा कॉल आला होता. काका चिडतात आणि म्हणतात, जीवा तुला सांगतो, हा जर माझ्या समोर आला ना तर असा मारेन ना. आता जीवा त्यांना शांत करतो आणि म्हणतो, सर शांत व्हा, मला ना त्यांना न मारता फटके द्यायचे. आता काका विचारतात, म्हणजे तू हे कसं करणार आहेस? आता जीवा म्हणतो, म्हणजे मी त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवणार आहे.
अहो त्यांनी मला फसवून माझ्या सह्या घेतल्यात. काल फोन आला होता ना तेव्हा मला म्हणाला तो, ज्या पेपरवर मी सह्या केल्या ना त्या पेपर्स खाली त्याने दुसरे पेपर चिकटवले होते. मग आता हे ऐकल्यावरती महाजनी काकांना पण राग येतो. ते म्हणतात, अरे कसला फ्रॉड माणूस आहे हा. अरे पण जीवा तुला सांगतो, ही जी आशानी मोठी झालेली माणसं असतात ना, ही माणसं आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ना कायम बेचैन आणि असमाधानीच असतात. आता त्यावरती जीवा म्हणतो, नाही माहिती मला काका, पण त्याला जे करायचं होतं ना ते त्याने केलं. आता आपल्याला जे करायचंय ना ते आपण करूया. मग आता काका विचारतात, आपण म्हणजे? जीवा म्हणतो, काका तुम्ही आणि मी, माझी सगळी भिस्त ना फक्त तुमच्यावर आहे. आता काका म्हणतात, अरे बापरे, अरे मला नुसतं ऐकूनच प्रेशर आलं रे. आता जीवा त्याला म्हणतो, सर ऐका ना, तुम्ही प्लीज कुठलंही प्रेशर घेऊ नका, एकदम सिंपल प्लान आहे, एकदम सोपा प्लान आहे. असं म्हणून आता जीवा महाजनी काकांना त्यांनी काय प्लॅन केला हे नीट समजावून सांगायला लागतो. तो आता त्याचा भास्कर विरोधातला प्लॅन महाजनी काकांना समजावत असतो. तितक्यातच सुनीता तिथे एसी कमी करण्यासाठी येते. ती एसी कमी करते आणि त्या मुलाला म्हणते, टेम्परेचर कमी केले हा. तो तिला थँक्यू म्हणतो. आता सुनीता वळणार तितक्यात तिचं लक्ष जीवाकडे जातं आणि ती स्वतःशीच विचार करते, अरे हा काव्याचा बॉयफ्रेंड आहे ना. 2 मिनिटं त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, येस हा तर काव्याचाच बॉयफ्रेंड आहे. हा आज पुन्हा इथे आलाय. आता याचा फोटो काढून मी मानिनीलाच पाठवते. हा मुलगा नक्की कोण आहे हे तिला कळूच देत. असं म्हणून ती गपचूप मोबाईल घेते आणि जीवाचा फोटो काढते. आता जीवाचा काढलेला फोटो सुनीता मानिनीला पाठवते. तर इकडे मानिनी कामाची आवरावर करत असते. तितक्यात तिच्या फोनवर सुनीताचा मेसेज येतो. मानिनी फोन हातात घेते आणि विचार करते, सुनीताचा मेसेज. आता तो मेसेज ती वाचणार तितक्यात मागून विक्रम येतो आणि तिच्या केसामध्ये गजरा मारतो. आता अचानक विक्रम आल्यामुळे मानिनीचं लक्ष सुनीताच्या मेसेजवरून दूर होतं. आता ती विक्रमला विचारते, हो काय करताय. त्यावरती विक्रम तिला अगदीच प्रेमाने म्हणतो, तेच जे मी इतकी वर्ष करत आलोय पण काही दिवस करू शकलो नाही. आणि तिला प्रेमानेच म्हणतो, आज मी गजरा आणलाय माझ्या मनूसाठी. आता मानिनी विचारते, बरं आज काय स्पेशल. विक्रम तिला त्यावरती म्हणतो, आज माझी हसमुख मनू परत आली. मानिनी जरा लाजतेच आणि म्हणते, अगो बाई हो का. आता विक्रम म्हणतो, हो अगं तू हसल्यावर किती गोड दिसतेस, कल्पना तरी आहे का तुला. मग मानिनी विक्रमला हसतच म्हणते, एकदम कौतुक करू नका, इतके दिवसांची गॅप पडले. आता असं एकदम कौतुक केलं ना तर कौतुक ओव्हरलोड होईल. विक्रम सुद्धा हसायला लागतो आणि म्हणतो, अगं काय करणार, माझं प्रेम सुपर लोडेड आहे ना, त्याला मी तरी काय करू. आता तो मानिनीला विचारतो, मध्येच तुला काय झालं होतं मला आता सांग. आणि मग तिला म्हणतो, म्हणजे मऊ सूत असे मोतीचूर लाडू मध्येच असे कडक बुंदीचे लाडू कसे काय झाले. आणि तिची मस्करी करत म्हणतो, नाही म्हणजे चूक कोणाची असेल, त्या अचानक कडक झालेल्या लाडवांची असेल की दुखावणाऱ्या दातांची असेल. तर बिचारी मानिनी खजील होते आणि म्हणते, अहो खरंच किती बोलाल, माझं चुकलंय, मला मान्य आहे. आणि असं म्हणून अगदी कान पकडते. ती आता विक्रमला म्हणते, हे बघा मला मान्य आहे की मी या घरातली सासू आहे, बायको आहे, आई आहे, त्यामुळे माझं सगळीकडे लक्ष असलं पाहिजे. पण शेवटी मी पण माणूस आहे ना, माझंही चुकू शकतं ना. त्यावरती विक्रम तिला म्हणतो, हो चुकू शकतं ना, आणि चुकू शकतेस तू, पण चुकलीस तरी असे कानही धरतेस हे माहितीये मला. पण खरं सांगायचं ना तर चूक यावेळेला माझी आहे. म्हणजे तू चुकत असताना तू चूक की बरोबर हे सांगायला मी नव्हतो ना यावेळी. आणि मग मानिनीला शांत करत म्हणतो, तुझं प्रेशर रिलीज करणारी शिट्टी नव्हती ना यावेळेला, सो सॉरी. मग आता त्यावरती मानिनी विक्रमला म्हणते, खरं सांगू का, जे काही घडलं ना ते मी तुम्हाला सांगू शकले असते की नाही मला माहित नाही. त्यावरती विक्रम तिला विचारतो, अगं पण असं झालंय तरी काय, कोणाबद्दल बोलतेस तू. आता मात्र मानिनी त्याला सांगते, म्हणते काव्याबद्दल. तिच्याबद्दल कळू नये अशी गोष्ट मला कळली. विक्रमला सुद्धा आता टेन्शन येतं. मानिनी पुढे म्हणते, मला जेव्हा कळलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली होती आणि त्याचमुळे मी काव्याशी इतके दिवस भांडत होते. आता विक्रम तिला म्हणतो, पण आता सगळं ठीक आहे ना, भांडण मिटलंय ना, मग आता तरी मला सांग की काय प्रकरण होतं ते. म्हणजे तू नक्की काव्यावर अशी एवढी का चिडली होतीस. मग आता अखेर मानिनी त्याला म्हणते, मला तिच्या अफेअर बद्दल कळलं होतं. आता हे ऐकल्यावरती विक्रमला धक्काच बसतो. तो म्हणतो, काय. तर आता इकडे जीवाने सगळा प्लान काकांना सांगितलेला असतो. आता जीवा त्यांना म्हणतो, काका हाच आपला प्लान आहे. त्यावरती महाजनी काका म्हणतात, अरे जीवा कल्पना आहे का तुला, आपण जर पकडले गेलो ना तर आपण दोघंही 12च्या भावात जाऊ. जीवा त्यांना समजावत म्हणतो, काका असं काही होणार नाहीये आणि मी आहे ना तुमच्या सोबत. आता काका म्हणतात, बरं तू मेन रोल करतोस ना, मग ठीक आहे. त्यावरती जीवा म्हणतो, नाही सर. काका विचारतात, म्हणजे. आता जीवा म्हणतो, मेन रोल तुम्हाला करायचा आहे, मी फक्त पडद्यामागचा सूत्रधार आहे. मग मात्र काकांना टेन्शन येतं. ते म्हणतात, अरे मी बिझनेसमन आहे, सुपर हिरो नाहीये आणि हे सगळं करणं माझ्यासाठी इम्पॉसिबल आहे.
काका म्हणतात, हे बघ तू एक काम कर, तू पाहिजे तर दुसरा प्लॅन कर, हवे तर मी तुला पैसे देतो. आता त्यावरती जीवा म्हणतो, अहो सर. पण काका मात्र त्याचं काहीच ऐकत नसतात. ते म्हणतात, किंवा तू पडद्यामागून बाहेर ये आणि मेन रोल कर. काय ना, वेळ पडली तर हिरो ऍक्शन करतो आणि ते तुला जमेल, मला नाही जमणार. जीवा त्यांना समजावत म्हणतो, सर शांतपणे ऐका माझं, असं काही होणार नाहीये. आणि जो रोल मी तुम्हाला देतोय ना, तो एकदम सेफ आहे. खरं सांगू का सर, सरळ मार्गाने कोडं सुटत नाहीये आणि म्हणूनच वाट वाकडी करावी लागते. आणि त्या मार्गावर मला तुमची साथ हवी बस. जीवा त्यांना म्हणतो, तुम्हाला माहितीये मी हे सगळं नंदिनीसाठी करतोय. नंदिनीचा आनंद परत मिळावा म्हणून हे सगळं करतोय. आणि नंदिनीचा आनंद त्या वास्तूमध्ये दडलाय, जी त्या भास्करने हडपले. मला फक्त तुमची साथ हवे सर, प्लीज मला साथ द्या. आणि मग काकांना म्हणतो, तुम्हाला मी खाऊ घातलेल्या पाणीपुरीची शपथ आहे काका, प्लीज. आता मात्र महाजानी काका म्हणतात, अरे हे काय, याला काय अर्थ आहे का? तू ना माझ्या दुखऱ्या नसेवर हात ठेवतोस आणि मग माझा नाईलाज होतो. हे बघ, तुझ्या त्या पाणीपुरीने माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर स्माईल आणलं. मग आता तुझ्या बायकोच्या चेहऱ्यावर स्माईल यायला मला हे करावंच लागेल. पण तुला एक सांगू का, जी वास्तू मिळवण्यासाठी तू एवढी धडपड करतोयस, ती मिळवणं पाणीपुरी बनवण्या इतकं सोपं नाही रे. आणि समजा आपला प्लॅन वर्क झालाच तर पुढे आणखीन एक कसोटी आहेच की. त्यावरती जीवा म्हणतो, नंदिनीसाठी मी कोणतीही कसोटी पार करेन, पण त्यासाठी ना मला तुमची साथ हवे. आता ते काका म्हणतात, अरे डोंट वरी, मी नक्की तुला साथ देईन, पण त्याआधी ना काहीतरी ऑर्डर कर, मला ना खूप भूक लागली. कारण भूक ना भीतीवर मात करते. आता मात्र जीवा हसतो आणि म्हणतो, नक्की सर, नक्की. आणि मग ऑर्डर देण्यासाठी तो आता आवाज देतो. तेव्हा लगेच आता सुनीता येते आणि त्याला विचारते, येस. आता तिला पाहून जीवा जरा टेन्शन मध्ये येतो आणि म्हणतो, तुम्ही ऑर्डर घेणार आहात का? ती म्हणते, हो, आज माझ्याकडे स्टाफ कमी आहे ना, त्यामुळे मीच ऑर्डर घेणार आहे. बोला. मग आता जीवा सरांना विचारतो, सर तुम्ही काय घेणार? ते आपली ऑर्डर सांगत असतात. तेवढ्या वेळात ही सुनीता लगेच फोनमध्ये मेसेज टाईप करायला लागते आणि तिला अजूनही मानिनीचा रिप्लाय आलेला नसतो, म्हणून ती चिंतेत असते. ती आपली मेसेजच चेक करत असते. जीवा तिला ऑर्डर देतो, एक सँडविच आणि 2 कोल्ड कॉफी, पण तिचं लक्षच नसतं. जेव्हा आता पुन्हा महाजनी काकांशी बोलणार, तेवढ्यात त्याचं लक्ष जातं की सुनीता तिथेच उभी आहे. तो तिला म्हणतो, एक्सक्यूज मी. फक्त अजून मानिनीने मेसेज कसा रीड केला नाही हे पाहत असते. आता जेव्हा पुन्हा तिला आवाज देतो आणि म्हणतो, एक्सक्यूज मी. सुनीता भानावर येते आणि म्हणते, येस सर. आता जेव्हा म्हणतो, ऑर्डर घेताय ना? ती म्हणते, हो घेतली ना, लगेच पाठवते. असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. आता ती येऊन वेटरला ऑर्डर देते खरी, पण तिचं सगळं लक्ष जीवाकडे असतं. ती स्वतःशीच विचार करते, आय विश आता या माणसाच्या जागी ती काव्या बसली असती, तरच खरं या फोटोला अर्थ आला असता. या फोटोचा खरंच काही उपयोग होणार आहे का? नाही, म्हणजे फोटोमध्ये फक्त हा मुलगा आहे, काव्या नाहीये. मी जर काव्या आणि या मुलाचा एकत्र फोटो किंवा व्हिडिओ पाठवला ना, तरच मानिनीचा विश्वास बसेल. पण तो पुरावा कुठून आणू मी आता, असा ती असा विचार करत असते. तितक्यातच तिचं लक्ष सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे जातं. तर इकडे आता विक्रम मानिनीला म्हणत असतो, अच्छा, म्हणजे यासाठी तू काव्याला पार्थ पासून वेगळं केलंस आणि तिला गेस्ट रूम मध्ये घेऊन गेलीस. तो आता मानिनीला ओरडतच म्हणतो, अगं काय हे मानिनी, दिस इज रेडिक्युलस. आणि फारच भडकतो आणि म्हणतो, नॉट ऍक्सेप्टेबल, नो. मानिनी म्हणते, अहो मला मान्य आहे माझं चुकलं, म्हणूनच मी आता स्वतः तिची बॅग भरून तिला पार्थच्या रूम मध्ये सोडून आली. आता विक्रम त्यावरती तिला म्हणतो, अगं सुना या लेकीसारख्या असतात. तुझ्या मनात काव्याच्या चारित्र्याबद्दल हा असा संशय आलाच कसा? आणि कोण ही सुनीता, कोण? आता पटकन त्याला क्लिक होतं. तो म्हणतो, अच्छा अच्छा, तुझी ती जुनी मैत्रीण. अगं तुझ्या त्या जुन्या मैत्रिणीचे विचार सुद्धा ना तिच्यासारखे जुनाट आहेत. आणि ही असली मैत्रीण ना वाळवी असते, वाळवी. ही अशी वाळवी तुझ्या घराला कधी पोखरून टाकेल ना, तुला कळणार सुद्धा नाही. आणि मग चिडूनच म्हणतो, आय टेल यू, ही असली मैत्रीण असल्यापेक्षा ना नसलेलीच बरी. आता मात्र मानिनी बिचारी मान खाली घालून उभी असते, कारण विक्रम चांगलाच भडकलेला असतो. ती म्हणते, बरोबर आहे तुमचं, माझं चुकलंय हे मला खरंच मान्य आहे, पण मी हे केवळ आणि केवळ फक्त पार्थच्या काळजीपोटी केलं हो. त्यावरती विक्रम चिडूनच तिला म्हणतो, अगं पण मुलाच्या काळजीसाठी तू स्वतःच्या सुनीशी असं वागलीस, ते पण असं. मानिनी तर बिचारी आता रडकुंडीलाच येते. ते विक्रमचा हात धरून त्याला म्हणते, अहो खरंच माझं चुकलं, मला मान्य आहे, आणि मी तर काव्याची माफी सुद्धा मागितली. तुम्हाला हवं तर तुम्ही मला शिक्षा द्या, तुम्हाला हवी ती शिक्षा मला द्या. आता विक्रम तिला म्हणतो, त्याची काही गरज नाहीये, पण आता या असल्या चुका परत होऊ नये म्हणून मी जे काही सांगतो ना ते नीट आणि शांतपणे ऐक. तो तिला खूप छान समजावत म्हणतो, हे बघ, पुत्रप्रेम चांगलंच, पण या अतिप्रेमामुळे प्रभू रामचंद्रांना सुद्धा वनवास भोगावा लागला होता. आणि अगं ही गोष्ट चांगली नाही, जी गोष्ट पार्थ आणि काव्या दोघांनी मिळून नवरा बायको म्हणून सामंजस्याने सोडवली असती, त्याच्यामध्ये तू पडलीस आणि हा असा सगळा गोंधळ घालून ठेवलास. तुला एक सांगतो मानिनी, आई वडील म्हणून आपण आपल्या मुलांची लग्न लावून दिलेत, पण आता आई वडील म्हणून आपण आता बॅकसीटवर येऊया.
मुलांच्या संसारात फार लुडबुड बरी नाही, खरंच सांगतो. हे बघ, तसंही घरोघरी मातीच्या चुली असतातच, पण आपणही जर तसंच वागलो, तसंच केलं तर मग काय राहिलं सांग. मानिनी बिचारी मान खाली घालूनच म्हणते, खरंय तुमचं. आता विक्रम पुढे तिला म्हणतो, हे बघ काव्या, फटकळ आहे मला मान्य आहे, पण ती एका सुसंस्कृत आणि सभ्य घरातून आली, ती असं कधीच वागणार नाही, वागूच शकणार नाही, हे कळायला हवं होतं तुला. आता मानिनीच्या डोळ्यात पाणी येतं. मग आता विक्रम जरा आवर्त घेतो आणि तिला म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, पण आता एक खुणगाठ मनाशी पक्की बांधून ठेव. पाच शिवाय काव्याच्या आयुष्यामध्ये आता दुसरं कोणीही नाहीये, आणि जे काही तिच्या मागच्या आयुष्यामध्ये असेल ना, ते आता सगळं संपलंय. ठीक आहे. विक्रमने मानिनीला अगदी खूप छान समजावून सांगितलेलं असतं. आता तो तिला शांत करतो. तितक्यात पुन्हा एकदा मानिनीचा फोन वाजतो. आता दोघांचंही लक्ष फोनकडे जातं. मग मानिनी जाऊन फोन घेते. आता फोन बघणार तितक्यातच तिचा फोन स्विच ऑफ होतो. आता ती विक्रमला म्हणते, अरे बॅटरी लो, फोन स्विच ऑफ झाला माझा. विक्रम तिला म्हणतो, अगं मग फोन चार्जिंगला लाव, सगळं चार्जिंग ना त्या रील्स बघण्यामध्ये फुकट घालवतेस. मानिनी त्याला एक फटका मारते. आता दोघंही पुन्हा गोड हसतात. तर इकडे अनिशा आणि काव्या दोघी एकमेकींसोबत गप्पा मारत असतात. अनिशा जोरातच खुश होत म्हणते, वाव क्या बात आहे काव्या, फायनली तुझ्या सासूला अक्कल आली तर. आता काव्या लगेच चिडते आणि म्हणजे, अनिशा अगं काय तुझी भाषा, वयाने आणि मानाने मोठ्या आहेत त्या तुझ्यापेक्षा. अनिशा म्हणते, अगं मग काय, पण माझ्या मैत्रिणीशी खडूसपणे वागल्यात ना त्या. त्यावरती काव्या तिला म्हणते, तरीही लँग्वेज. आता अनिशा गप्प बसते. आता काव्या तिला समजावत म्हणते, आणि तसंही तुला सांगितलं ना मी त्यांना म्हणाले, मी तुम्हाला देणार एक गोड शिक्षा, तुमच्या हातचा मऊ मऊ गोडाचा शिरा मला खायला घाला. आणि मानिनीचं कौतुक करत म्हणते, केला ग त्यांनी माझ्यासाठी शिरा. आता अनिशा लगेच म्हणते, ओ हो क्या बात है, बहू नाही ये तो बेटी है हमारी. हा. आता अनिशा लगेचच काव्याला म्हणते, काय ग, कालपर्यंत कारल्यासारख्या कडू काकू होत्या आणि आज एकदम शिऱ्यासारख्या गोड. त्यावरती मग काव्या तिला म्हणते, अगं झाल्या तर खरं, नाही म्हणजे आधीपासून गोडच होत्या त्या, फक्त एक छोटासा इमोशनल वळसा घेऊन आला त्या. आणि मग ती अनिशाला म्हणते, अगं अनिशा, आपण सुद्धा बऱ्याच वेळेला चुकतोच की, आणि म्हणून मग आपण प्रवास किंवा गाडी सोडून देतो का. अनिशा म्हणते, दोन्ही नाही. आता काव्या तिला म्हणते, एक्झॅक्टली. मानिनी काकूंचं सुद्धा तेच झालंय. मानिनी काकू सुद्धा छान एक युटर्न घेऊन आल्यात, आणि आता त्या आधीसारख्या गोड मानिनी काकू आहेत. आणि मग खूपच खुश होत काव्या म्हणते, खरंच अनिशा मी खूप खुश आहे. आणि तुला ना अजून एक गोष्ट सांगते, वसु आत्या किंवा रम्या काहीही बोलायला लागल्या ना, की आम्ही दोघी ना लगेच एकदम टीम अप होतो, अगं अगदी मैत्रिणींसारख्या. आता असं म्हटल्यावर अनिशा लगेच ओरडते, ए मी मैत्रीण आहे तुझी, कळलं ना. आता मला ऑलमोस्ट जेलस फील होतंय काव्या. काव्या जोर जोरात हसायला लागते. आता अनिशा तिला म्हणते, आता जर तू पुन्हा एकदा मानिनी काकूंचं नाव घेतलंस ना, तर मी ना तुझ्या विरोधात उपोषणाला बसेन. त्यावर काव्या तिला म्हणते, अगं काय हे अनिशा, किती फिल्मी आहेस यार तू. मग त्यावरती अनिशा सुद्धा हसते आणि म्हणते, काव्या असं किती दिवसांनी मी तुला मनापासून आणि खळखळून हसताना पाहते. देव करो आणि तुझ्या या स्माईलला कोणाचीच नजर नको लागू. वरती काव्या म्हणते, नाहीच लागणार नजर, आणि जरी नजर लागली तरी मानिनी काकू स्वतः नजर काढतील माझी, मला खात्री आहे. आता पुन्हा एकदा मानिनी काकूंचं नाव ऐकून अनिशा पुन्हा चिडते आणि म्हणते, ए काय सारखं काकू काकू काकू, काय सारखं कौतुक लावलंस तू त्यांचं. आता काव्या हसते आणि म्हणते, अगं. त्यावरती अनिशा म्हणते, बरं ठीक आहे, पण आय एम हॅपी, फायनली तुझ्या आयुष्यातला वनवास संपला. आणि काव्याची मस्करी करत म्हणते, अब मिलन का मौसम है. मी काय म्हणते काव्या, थंडी पण सुरू आहे, तू 5 जिजूंसोबत बाहेर कुठेतरी फिरून का नाही येत. तसंही तुझं हनीमून सुद्धा बाकी आहे. आता काव्या लाजते आणि म्हणते, तू वेडी आहेस का ग जरा. आणि चिडूनच म्हणते, तू काय तोंडाला येईल ते बडबडतेस का ग अनिशा. तेव्हा मग अनिशा म्हणते, अगं मी कुठे काय म्हणते, हे बघ आता तुझ्यातलं आणि 5 जिजूंमधलं झालं ना सगळं सॉर्ट, आणि तू आणि 5 जिजू आता एकाच रूम मध्ये एकत्र राहायला आलात ना, म्हणजे नीट झालंय तुमच्यातलं सगळं आता. आणि तुमच्या घरातलं महाभारत सुद्धा फायनली संपलंय. सो आता हॅपीली लिव्ह एव्हर आफ्टरची पार्टी लावून टाका. आणि काय ग, आणि पुढे म्हणते, आणि काय ग, 5 जिजूंसोबत बाहेर जाण्यात कसली आली आहे लाज. आणि आता तर तू कम्प्लिटली मूव्ह ऑन सुद्धा झालीस. आता काव्या तिला म्हणते, अगं अनिशा मी मूव्ह ऑन झालीये, पण माझ्या मनातल्या भीतीचं काय करू. तर आता इकडे ही सुनीता सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करत असते. ती तिच्या स्टाफवरती ओरडत म्हणते, काय तू गेल्या 2 आठवड्यांपासूनच सीसीटीव्ही फुटेज डिलीट करून टाकलंस. आता तिची स्टाफ मेंबर म्हणते, हो मॅडम, ते काय झालं, मेमरी फुल झाली ना म्हणून. आता सुनीता चांगलीच चिडते आणि म्हणते, तू मूर्ख आहेस का ग, फुटेज डिलीट करण्याच्या आधी तुला मला विचारता नाही आलं का.
आणि मनातच विचार करते, काव्या आणि त्या मुलाचं नेमकं फुटेज 2 आठवड्यांपूर्वीचं होतं. आता हा फोटो पाठवून तरी काय उपयोग झाला? आता ती अशी विचार करत असते तेव्हा तिची स्टाफ मेंबर तिला म्हणते, सॉरी मॅडम, त्यात काही महत्वाचं होतं का? जर तसं असेल तर डिलीट फोल्डर मधून आपण ते रिस्टोर करू शकतो, म्हणजे डिलीट झालेलं फुटेज आपल्याला परत मिळेल. आता हे ऐकल्यावरती सुनीता एकदम खुश होते आणि म्हणते, रिअली? आणि लगेच तिला विचारते, वाव, हे कधीपर्यंत होईल? ती स्टाफ मेंबर म्हणते 2-3 दिवस लागतील. आता सुनीता मात्र जामच खुश होते, म्हणते ग्रेट, मला लवकरात लवकर ते फुटेज मिळवून दे. आणि असं सांगून त्या स्टाफ मेंबरला पाठवून देते. तर इकडे आता मानिनीचा फोन चार्ज झालेला असतो. मानिनी फोन उचलते आणि आलेले मेसेजेस चेक करत असते. तर इकडे सुनीता सुद्धा तिच्या फोनकडे पाहून विचार करत असते, कारण तिने जीवाचा फोटो काढून मानिनीला पाठवलेला असतो आणि मानिनीने अजून काही तो फोटो पाहिलेला नसतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता ही पिहू चित्र काढत बसलेली असते. तितक्यातच नंदिनी तिथे येते आणि तिला म्हणते, काय करतेस, चित्र काढतेस? पिहू म्हणते, हो, पण चांगलं नाही आलंय, असं म्हणून ती आता चित्र लपवत असते. नंदिनी तिच्या हातातून वही घेते आणि म्हणते, अगं बघू तरी दे मला. आता नंदिनी ते चित्र पाहते आणि पिहूकडे आश्चर्याने पाहतच राहते. तर दुसरीकडे काव्या पार्थ सोबत बोलायला त्याच्याकडे आलेली असते. त्यावर पार्थ तिला विचारतो, काय झालंय? काव्या त्याला म्हणते, मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. त्यावरती पार्थ तिला विचारतो, कुठल्या विषयासंदर्भात? मग आता काव्या सगळा धीर एकवटून त्याला म्हणते, माझ्या पास्ट संबंधात. तर नंदिनी पिहूला विचारत असते, कुठल्या संदर्भातून काढलंस हे चित्र? हे असं करताना कोणाला पाहिलेस का तू? तर इकडे सुद्धा पार्थ आता काव्याला विचारतो, तुमच्या मनात अजूनही तुमचा भूतकाळ आहे का? तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.